आता याच्यासोबतच ना, जसं आपण मगाशी बोललात, की खाण्याच्या वेळांमध्ये पण आणि जनरली सणासुदीच्या दिवसामध्ये असं होतं, खास करून महिला वर्गांचं असं होतं, सकाळी 1 कप मस्त चहा प्यायचा, कामाला लागायचं, मग संध्याकाळचे 3 वाजतात, 4 वाजतात किंवा कधी-कधी 5ही वाजतात आणि करेक्ट. मग तेव्हा खायला जायचं. मग मधल्या वेळात काहीच खाल्लं जात नाही, जस्ट की आपल्याला पटपट ते काम संपवायचं. करेक्ट. अशा वेळेस म्हणजे 12ही महिने हा महत्वाचा प्रश्न असतो, की सकाळी आपल्याला कामाला जायचं असतं. त्यामुळे कामाच्या गडबडीत आपण नाश्ता करायचा विसरतो. तो हो. स्किप होतोच आणि मग दुपारचं जेवण इतकं मस्त ताणून दिलं जातं. तर ते झालं, की दुपारच्या जेवणानंतर आपण डायरेक्ट आता दुपारचं खूप हेवी झालंय. मग संध्याकाळी काहीच घेत नाही आपण आणि मग रात्रीचं जेवण परत, की अरे नाही, काहीतरी पाहिजेच ना, रात्री पण पाहिजे. मग रात्रीचं जेवण हेवी. म्हणजे काय करता तुम्ही, की एक्झॅक्टली चूक इथे होते, की जेव्हा खाल्लं पाहिजे, तेव्हा बॉडीला ते दिलं जात नाही हो. आणि जेव्हा नको खायला पाहिजे, मग रात्री आपण दुसऱ्यांकडे गेलोय किंवा लोकं आपल्याकडे आली आहेत. या सगळ्यामधून जे जेवण जास्त जातं, पोर्शन कंट्रोल तिथे पूर्ण फुली चुकीचं मारला आहे. जातो करेक्ट. आणि मग व्यवस्थित आपण सगळं खाल्लं जातं. गणपती वर्षातनं येतात, एकदाच येतात. असं करत वर्षातले 12ही महिने आपले सण समारंभ जे चालू असतात, त्याला कुठे ते संपतच नाही. त्यामुळे काहीही असो, आपला पोर्शन कंट्रोल ठेवणं आणि वेळा पाळणं. तुम्ही मध्ये कितीही गडबडीत असाल, तुम्ही काहीही करत असाल, तरी सुद्धा एखादं फळ तर नक्कीच घेऊ शकता.